मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा पंचायत समिती राहुरी आज दिनांक 11/9/2025 रोजी शिव चिदंबरम लॉन्स बारागाव नांदूर रोड या ठिकाणी पार पडली। कार्यक्रमाच्या प्रवेशद्वाराशी सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ज्या योजना राबवल्या जाणार आहेत आणि ग्रामपंचायतीमध्ये जे कार्यक्रम राबवायचे आहेत त्याची सुंदर अशी माहिती त्या ठिकाणी लिहिली होती। तसेच माननीय गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी आपापले काम व्यवस्थितरित्या पार पाडताना दिसत होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात त्या ठिकाणी आम्ही करणार होतो। तत्पूर्वी सर्वांना उभे करून राज्यगीत सादर केले। त्यानंतर सर्व पदाधिकारी कर्मचारी माननीय गटविकास अधिकारी यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज व तसं संत गाडगेबाबा महाराज यांची प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाची त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामपंचायत अधिकारी सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांना उपस्थित राहण्याचे सांगितलेले असल्याने सर्व समोर खुर्चीवर स्थानापन्न झालेले होते आणि कार्यक्रमाचं या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर सर्व पदाधिकारी यांनी स्थानापन्न होऊन त्यानंतर कार्यक्रमाबाबत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जी माहिती आहे त्यानंतर माननीय गटविकास अधिकारी सर्व याबाबत जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत हे या कार्यक्रमाची माहिती देणार होते। त्यापुढे आपण पाहणारच आहोत। तर या पद्धतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। सर्व अधिकारी स्थानापन्न झाले। त्यानंतर कार्यक्रमास खरी सुरुवात झाली। तसेच कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अहिल्यानगर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेही कार्यक्रमास उपस्थित होणार होते। तत्पूर्वी माननीय गटविकास अधिकारी तायडे साहेब यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जी कार्यशाळा आहे आणि ती कशासाठी आहे याबाबत सर्व माहिती त्यांनी दिली। त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचे पंचायत समिती राहुरीतर्फे सन्मान करण्यात आला। त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत सादर केले। मनोगत सादर होत असतानाच जिल्हा परिषद अहिल्यानगर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे कार्यक्रमासाठी आगमन झाले। त्यानंतर माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचा पंचायत समिती राहुरीतर्फे माननीय गटविकास अधिकारी व कृषी अधिकारी यांनी सन्मान केला। त्यानंतर पंचायत विकास निर्देशांक आधारित 1.0 निर्देशांक राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 22-23 अंतर्गत आधारित स्वच्छ व हरित गाव जिल्हास्तर प्रथम पुरस्कार प्राप्त आदर्श गाव गणेगाव तालुका राहुरी यांना माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्यासाठी मंचावर ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी हा सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर उपस्थित करण्यात आले। त्यानंतर राहिलेले जे मान्यवर आहेत त्यांचे पुनश्च एकदा या कार्यक्रमाबाबत मनोगत आणि माहिती सर्व मान्यवरांनी दिली। त्यानंतर या कार्यक्रमासाठी अहिल्यानगर जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमुख उपस्थिती यांनी सर्व मान्यवर सर्व सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना या
मुख्यमंत्री समृद्ध अभियानाची व्यवस्थित माहिती दिली. त्यानंतर कार्यक्रमाचा शेवट खळेकर साहेब यांनी केला. धन्यवाद.